मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। मनोज जरांगेंचा आजपासून कडक आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय। आजपासून पाणी सुद्धा बंद करण्याचा मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय। ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। ओबीसीतून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। एकोणतीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। पहिले 3 दिवस ते पाणी घेऊन उपोषण करत होते। आजपासून पाणीही सोडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक सुद्धा मुंबईमध्ये आलेले आहेत। आझाद मैदान आणि त्या आजूबाजूचा परिसर, सीएसएमटी स्टेशन या सगळ्या परिसरामध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर, आझाद मैदानामध्ये सर्वत्र मराठा आंदोलक हे मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत। तर मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा। काही झालं आरक्षण तर घेणार आहेत, त्याच्यात दुमत, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार इकडून तिकडून। फक्त तुम्ही शांत राहा। मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्धार बोलून दाखवलेला आहे। ओबीसीतूनच आरक्षण घेणार, फक्त तुम्ही शांत राहा असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलेलं आहे। आपल्यासोबत प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आझाद मैदानातून थेट उपोषण स्थळाहून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सोबतच आपले प्रतिनिधी पद्मेश पवार हे आझाद मैदानाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी वरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी पंकज यांच्याकडे जाईन। पंकज, मैदानाच्या आतली आत्ताची काय परिस्थिती? जरांगेंनी निर्धार बोलून दाखवलेला आहे, आजपासून ते पाणीही सोडतायत। त्यांच्या सोबत आलेले हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे। विक्रांत, आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा। काल तिसऱ्या दिवशी सरकार दरबारी हालचालींना वेग आला। आपण स्टेजवरची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। जरांगे पाटील जे आहेत ते इथे आराम करतायत, झोपलेले आहेत। साधारणतः 9:30-10 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील उठतात आणि इकडे जमलेल्या लोकांशी संबोधित करतात। काल रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एकमेकांच्या बैठका झाल्याची खात्रीलायक माहिती आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सुद्धा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। जरांगे पाटील यांना आज जो आहे तो शासनातर्फे चर्चा करण्यासाठी संपर्क केला जाऊ शकतो। कदाचित आज शासनातर्फे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येईल, कारण चौथा दिवस आहे। आपण प्रेक्षकांना दाखवूया की आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात रात्रीच्या वेळी विखुरलेले असतात, आपापल्या ठिकाणी जातात, ट्रकमध्ये, गाडीमध्ये, टेम्पोमध्ये, स्टेशनावरती जिकडे शेड असेल, आसरा मिळेल तिकडे जाऊन ते थांबतात आणि सकाळी पुन्हा सकाळची जी त्यांची विधी आहे ते आटपून फ्रेश होऊन आंदोलनाच्या ठिकाणी येतात। ती जमायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। आंदोलन जे आहे ते काही वेळा चौथा दिवस सुरू आहे। सरकार दरबारी आज होती। जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे की 3 दिवस आम्ही पाणी जे आहे ते घेतोय, मात्र आजपासून ते पाणीसुद्धा घेणार नाही आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्या प्रकृतीची सुद्धा काळजी सगळ्यांना आहे, कारण गेले 2 दिवस असलेला पूर्ण गेले 3-4 दिवसाच्या दौऱ्याचा ताण आणि त्याच्यात उपोषण, त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या हावभावीवर, बॉडी लँग्वेजवर आणि बोलण्यातून दिसून येत होता। आज चौथा दिवस आहे। त्यांनी जर का पाणी नाही प्यायलं तर निश्चितच त्यांच्या प्रकृतीच्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात। काल दिवसातनं 2 वेळा सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांचं पथक येऊन त्यांची तपासणी करून गेलं। त्या डॉक्टरांनी त्यांची तब्येत जी आहे ती नॉर्मल असल्याचं सांगितलं, मात्र त्यांचं BP, त्यांचं शुगर हे दोन्ही नॉर्मल आहे। शुगर चेक करायसाठी सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा जरांगे पाटील यांनी पहिला नकार दिला होता,
मात्र त्यांचे तिकडचे सहकारी आणि डॉक्टरांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी जी आहे ती रक्तातली साखर म्हणजे शुगर तपासण्यासाठी जी आहे ती त्यांनी अनुमती दिली. आपण पुन्हा प्रेक्षकांना स्टेजवरची दृश्य जी आहेत ती दाखवूया. जरांगे पाटील जे आहेत ते इथे आराम करतायत. गणपती बाप्पाची मूर्ती तिकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हार आहे. जेव्हा जरांगे उठतील तेव्हा गणपती बाप्पाची आरती होईल आणि त्याच्यानंतर कदाचित ते संवाद माध्यमांशी आणि इथे जमलेल्या लोकांशी जे आहे ते साधू शकतात. पुन्हा महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की आज 4था दिवस आहे. शुक्रवार 29 तारखेला जे आहे उपोषण सुरू झालं. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार आज 4था दिवस आहे. त्यामुळे आज तोडगा निघणार का हे महत्त्वाचं असणार आहे. काल ज्या नोंदी करणारे जी लोक होती, गॅझेटियर असतील किंवा मग या नोंदीचा मराठीत अनुवाद करणारे मोडीतून आणि त्याचं संकलन करणाऱ्या कंचन कोठावडे असतील, डॉक्टर रमेश सूर्यवंशी असतील, हे सगळे तज्ज्ञ मंडळी अभ्यासक येऊन भेटले. त्यांनी त्यांच्याकडच्या नोंदी, त्यांच्याकडचा दस्तावेज, त्यांच्याकडची असलेली माहिती आणि त्यांच्याकडे तयार केलेले नोट्स जे आहेत त्याची माहिती जरांगेंना दिली. आणि त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर सुद्धा काही नेते येऊन भेटून गेले. सुप्रिया सुळे येऊन भेटून गेल्या. सगळ्यात महत्त्वाचं नाव मराठवाड्यातले काही खासदार, आमदार हे सातत्याने येऊन त्यांना भेटत आहेत. आज सरकार दरबारी हालचाली होतील अशी शक्यता आहे. पहिल्या दिवशी जी आहे ती चर्चा केली गेली. सरकारकडनं चर्चा दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ आलं. मात्र त्यांना ते मान्य नव्हतं. काम शिंदे आयोगाचं नाही असं त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर मग जी आहे ती काल सरकारतर्फे बैठका घेण्यात आल्या. जवळजवळ 4 ते 5 बैठका अजूनपर्यंत त्या उच्च समितीच्या उपसमिती जी आहे उच्चस्तरीय तिच्या बैठका झाल्या. त्याच्यानंतर जे आहे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आता हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तोडगा काढावा, तोडगा निघावा अशी दोन्ही बाजूची इच्छा आहे. पण मनोज जरांगे पाटील आपल्या मुद्द्यांवरती, आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. सरकार कोर्टाच्या अडचणी आहेत, सुप्रीम कोर्टाच्या अडचणी आहेत, हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे. त्यामुळे सरकार कात्रीत पकडल्यासारखी सरकारची अवस्था निर्णय घ्यावा लागेल. आपण पुन्हा एकदा स्टेजवरची थेट दृश्य दाखवतोय आझाद मैदानातून, जिथे गेले 4 दिवस मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणासाठी बसलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक उपोषणं केली. मात्र आताचं उपोषण हे निर्णायक असेल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आत्तापर्यंत फक्त आश्वासनं दिली गेली, गॅझेटच्या नोंदी संदर्भातली आश्वासनं दिली गेली. कुणबी नोंदी असलेल्यांना मराठांमध्ये हेच कुणबी आहेत ही जी नोंद आश्वासन दिलं गेलं. सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळे ज्यांना म्हणजे कुणब्यांना मराठा हे कुणबे आहेत अशा नोंदी जिथे आहेत त्यांना जर का आरक्षण दिलं गेलं तर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ते आरक्षण देण्यात यावं या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारकडून निर्णय प्रक्रिया, पूर्ण अभ्यास याचे दाखले दिले जात आहेत. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की एवढे दिवस जो 13-13.5 महिने तुम्ही अभ्यास केलात, त्यामुळे आता अभ्यास करण्यापेक्षा आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घेणं काही कठीण नाही आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे असं विक्रांत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा या आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा एका कारणासाठी असणार आहे की आंदोलनाचा 4था दिवस आहे. ते आज पाणी सुद्धा पिणार नाही, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी असेल. दुसरं कारण सरकार दरबारी आज हालचाली सुरू होतील. सरकारकडून आंदोलकांची म्हणजे मनोज जरांगेंशी संपर्क मंत्रिमंडळातला प्रतिनिधी येऊ शकतो. कारण नंबर 3 आज मुंबईतला वर्किंग डे आहे. गणपतीच्या 5 दिवसांच्या सुट्टीनंतर आज 6वा दिवस आहे. 4-5 दिवस मुंबईकर गणपतीच्या आनंदामध्ये, गणपतीच्या उत्सवात नाहून निघाले होते. मात्र आज त्याच्यानंतर 6वा दिवस आहे. त्यामुळे आज मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या कामासाठी मुंबई शहरात यायला निघतील. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, ट्रेनमधली गर्दी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. आणि त्याच्यामुळे 4था मुद्दा जो आहे तो आंदोलकांची वाढती संख्या. आज स्वतः मी ऑब्झर्व केलं विक्रांत की रोज सकाळी जेव्हा मी आझाद मैदानाच्या बाहेरनं घरनं येतो तेव्हा ज्या ठराविक गाड्या असतात त्याच्यामध्ये आज गाड्यांची भर झालेली दिसत होती. काही नवीन गाड्या त्याच्यामध्ये ॲड झालेल्या दिसत होत्या. म्हणजे आंदोलक मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या येत आहेत. ओघ थांबलेला नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे या 4 कारणांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज निर्णय होणार का हे सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करेल. जरांगे चर्चा खरं पंकज, तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज निर्णय होणार काय याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. मराठा आंदोलकांचं लक्ष असणार आहे, मनोज जरांगे पाटील यांचं लक्ष असणार आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आहेत आझाद मैदानाच्या बाहेरून. मराठा आंदोलक जे राज्यभरातून आलेले आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय? जरांगे पाटील आज पाणी सुद्धा घेणं बंद करणार आहेत, त्या संदर्भातल्या त्यांच्या भावना काय आहेत ते सगळं जाणून घ्यायचंय. पद्मेश आपल्यासोबत आहेत. पद्मेश,
नक्कीच विक्रांत, आपण सध्या आझाद मैदानामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो माझ्या मागे मोठ्या प्रमाणात हे जे मराठा आंदोलक आहेत ते आता आलेले आहेत आणि ते जवळपास पहाटेपासून अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते इथे नेहमीप्रमाणे जसं त्यांचं रुटीन असतं ते इकडे जवळपास 4:30 असेल 5 वाजल्यापासून ते रोज इकडे मनोज जरांगे जिथे बसले आझाद मैदानात तिकडे येताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. सर, काय सांगाल? आज देखील चौथा दिवस आहे, काय सांगाल तुम्ही? चौथ्या दिवशी आलात पुन्हा एकदा पहाटे. आज चौथा दिवस आहे उपोषणाचा. जरांगे दादा उपोषण करतात. गेले 4 दिवस झालं ते एका आझाद मैदानात इथं काही सोयी नसताना ते लोक राहिले. आज मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा इथं आलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सरळ हाताने मदत करतात मराठा बांधवांसाठी. काही लोक 4 दिवस झाले इथं घर सोडून येऊन राहिले. सणासुदीच्या दिवशी सुद्धा लोक इथं राहिलेले आहेत येऊन. आणि इथून जायचं तर आरक्षण घेऊनच जायचं हा ठाम निर्णय लोकांनी घेतलेला आहे. एक मराठा. आपण जर बघितलं की आरक्षण घेऊन जायचं असाच त्यांचा निर्णय असं म्हणतात. सर, काय सांगाल? पहाटेपासून अनेक जे कार्यकर्ते आहेत, जे आंदोलक आहेत ते आहेत, तुम्ही देखील आलात सकाळपासून इथे. तुम्ही देखील आलात. जरांगे दादांना पाठिंबा देण्यासाठी आपण आलो आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि सरकारला हे लक्षात आलं पाहिजे, सरकारनं इथं काही जेवणाची व्यवस्था केली नाही, शौचालयाची व्यवस्था केली नाही, पण जेवणाची व्यवस्था मराठा योद्धांनी केलेली आहे. हे बघून घ्यावं सरकारनं. आणि सरकारला काही कमी पडेल असेल तर सरकारनं तसं सांगावं. सर्व योद्धा त्यांना द्यायला तयार आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक सोय सरकारने केले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जर इथे पाहिलं तर आता जवळपास अनेक काल रात्री आपण इथे पाहिलं तर अनेक ट्रक भरून जेवण देखील आलं होतं मराठा योद्धांकडून. त्याच्यावर आता मागे तुम्ही माझ्याबरोबर बघितलं तर पाण्याचा एक मोठा एक डोंगर असा स्वतः मराठा लोकांनी इथे मराठा आंदोलक आहेत त्यांनी स्वतः इथे ठेवलेलं आहे की जे गरजवंत मराठा आहेत त्यांच्यासाठी हे पाणी येऊन आपण पाहू शकतो की ठेवलेलं आहे. काल मनोज जरांगे यांना तपासण्यासाठी स्वतः डॉक्टरची टीम देखील आली होती. अनेक जे राज्यकर्ते ते देखील आता मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी येते. आजचा दिवस कारण महत्वाचा असणार आहे. स्वतः मनोज जरांगे यांनी देखील सांगितलं होतं की मी आज पाणी देखील घेणार नाहीये. बरं पद्मेश, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आपण जाऊया आता ज्ञानेश्वर चौतमल, आपले प्रतिनिधी सीएसएमटी स्थानकावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, मागचे 2-3 दिवस सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची प्रचंड गर्दी होती. बऱ्याच आंदोलकांनी आसरा म्हणून विश्रांती सुद्धा सीएसएमटी स्थानकावरच केलेली होती. आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? किती प्रमाणात मराठा आंदोलक दिसत आहेत? रोज इतकेच आहेत? आज संख्या कमी आहे, वाढली आहे? काय परिस्थिती? विक्रांत, मी सीएसएमटी स्थानकाच्या आतमध्ये आहे. जेव्हा मी बाहेरून आत येत होतो तेव्हा बाहेरच्या बाजूला जितकी रोज गर्दी असते त्यापेक्षा अगदी पहाटेची वेळ असल्यामुळे गर्दी तुलनेनं कमी आहे, मात्र ती बाहेरची गर्दी देखील वाढते. आतल्या बाजूचा जर विचार केला तर आतल्या बाजूचे हे थेट दृश्य मी तुम्हाला दाखवू शकतो. ज्या दृश्यांमध्ये आपल्याला हे सगळे आंदोलक अजूनही सीएसएमटीच्या या सगळ्या आतल्या बाजूला आसरा घेत असल्याचं दिसतंय, ज्यामध्ये काही जण उठलेले आहेत. सकाळच्या सगळ्या घडामोडींना इथे वेग आल्याचं बघायला मिळतंय. काही जण बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत, तर काही जण अजूनही या आतल्या बाजूला सीएसएमटीच्या झोपलेले आपल्याला दिसत आहेत. कारण दिवसभर त्यांची जी सगळी धावपळ आहे ती आपण बघतोय, त्यांच्या घोषणा आपण सगळेजण ऐकतोय आणि या अशा सगळ्या परिस्थितीत त्यांना आसरा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा या आझाद मैदानाच्या जवळचा जर कोणता असेल तर तो सीएसएमटी स्थानकाच्या या सगळ्या आजूबाजूच्या भागातला आहे. आणि आपण बघितलं तर या सगळ्या दृश्यांमध्ये डोक्यावर भगवी टोपी आणि भगवे रुमाल या सगळ्या मराठा आंदोलकांच्या गळ्यात आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचा आराम जो आहे तो या सगळ्या भागामध्ये सुरू आहे. मुंबईकर देखील आता त्यांच्या कामावर यायला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतंय. लोकल ज्या आहेत त्या धावायला सुरुवात झालेली आहे आणि लोकलमधून जसे मराठा आंदोलक प्रवास करतायत आझाद मैदानासाठी येण्याकरिता वाशीकडून म्हणा किंवा वेगवेगळ्या भागात जिथे जिथे त्यांची सोय केली आहे तिथून हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि लोकलच्या फेऱ्या देखील आपण बघितलं असेल तर सुरू झालेल्या आहेत. पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील आपल्याला या सगळ्या भागामध्ये दिसतोय. आणि नेहमी जशी मुंबई रोज सुरू असते तशी मुंबई आणि सामान्य मुंबईकर देखील आपल्याला या सगळ्या भागात दिसतात. पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला दिसतोय. आणि आता प्रत्येक जण लोकलची वाट या ठिकाणी बघतोय, तर काही जण अगदी सकाळी आता उठायची वेळ झाल्यामुळे उठलेला दिसतोय, काही बांधव झोपलेले आहेत आणि सर्वसामान्य मुंबईकर देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. ज्यांना प्रवास करायचा आहे असे लोक सीएसएमटी स्थानकावरती आलेले आहेत.
अगदी हे सगळे फलाट मी तुम्हाला जर दाखवले, फलाट वेगवेगळे फलाट 1, 2, 3, 4, 5 या सगळ्या फलाटांवरती आपण पाहतोय की आराम जो आहे तो मराठा आंदोलकांचा सुरू आहे. त्यांना ही एक अशी जागा आहे जिथे पाऊसही लागत नाही आणि कुठल्या अन्य गोष्टींचा त्रास होत नाही आणि त्यातल्या त्यात खरं आहे ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणता ठिकाण हे त्याप्रमाणे त्यांना सीएसएमटी हे महत्वाचं स्थानक आहे मुंबईच्या दृष्टीनं. अनेक सरकारी नोकरदार हे सीएसएमटी स्थानकावरून आपल्या ऑफिसेसला जात असतात आणि त्यामुळं आता आज हे सगळे आंदोलक सीएसएमटी स्थानकावर थांबलेले असल्यानं मुंबईकरांना काही त्रास होतो का आणि मग त्याचे कसे पडसाद उमटतायत. मनोज जरांगे पाटील आजपासून पाणी सोडतायत, आंदोलकांच्या भावना आणखी तीव्र होतील. सरकार दरबारी नेमकं काय काय होतं हे सगळं आपल्याला दिवसभर पाहायचं आहे. तुम्हा तिघांचंही धन्यवाद. दिवसभर आपण पुढारी न्यूजवर या संदर्भातले अपडेट्स पाहतच राहणार आहोत.